जय जिजाऊ जय शिवराय. सकळ मराठा बार्शी तालुक्याच्या वतीनं साधारणपणे 1 महिन्यापूर्वी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी बार्शी नगर परिषदेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दस्तऐवज सापडलेले आहेत. 1877 ते 1900 या कालावधीमध्ये जवळजवळ 2000 कुणबी समाज बांधवाच्या नोंदी ज्यामध्ये बार्शी शहरातील नागरिकांचा समावेश असलेल्या सापडलेल्या आहेत. त्यासाठी बार्शी नगर परिषदेच्या वतीनं अतिशय महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचं काळजीपूर्वक जुने दस्तऐवज त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीनं त्याचं स्कॅनिंग केलेलं आहे आणि अतिशय अद्ययावत अशा पद्धतीची माहिती नागरिकांच्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे. या माध्यमातून बार्शी नगर परिषद, त्यांचे मुख्य अधिकारी, त्याचबरोबर माजी सर्व नगरसेवक आणि सकळ मराठा बांधव यांनी मोठ्या प्रमाणामध्ये कष्ट घेऊन या सर्व अद्ययावत नोंदी नागरिकांच्यासाठी उपलब्ध करून ठेवलेल्या आहेत. आणि त्यासाठी म्हणून मध्यंतरी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे देखील या अनुषंगानं बैठक झाली होती आणि त्यामध्ये पण त्यांनी बार्शीमध्ये ज्या पद्धतीचं काम झालेलं आहे त्याचं कौतुक केलं होतं. अशाच पद्धतीचं काम इतर ठिकाणी व्हावं यासाठी म्हणून त्यांनी आपलं अभिनंदन देखील केलं होतं. तर या अनुषंगानं आपण ज्या पद्धतीने समाज बांधवांना यापूर्वीच्या पत्रकार परिषदेमध्ये कमिट केलं होतं आणि अभिवाचन दिलं होतं की आपण जास्तीत जास्त बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देऊ, त्या अनुषंगानं आज या ठिकाणी आपण कुणबी नोंदी ज्याच्या अद्ययावत अशा प्रकारच्या नोंदी आपण आज त्याचं संगणकीकरण केलेलं आहे. तहसील कार्यालय त्याचबरोबर बार्शी नगर परिषदेमध्ये देखील कुणबी प्रमाणपत्र मार्गदर्शन कक्ष या ठिकाणी आपण सुरू करतोय. माननीय तहसीलदार, माननीय मुख्याधिकारी यांच्या वतीनं या संबंधीचं सर्व मार्गदर्शन बांधवांना होणार आहे आणि याच्या अनुषंगानं नागरिकांच्यासाठी या नोंदी कशा पद्धतीने अद्ययावत स्वरूपामध्ये पाहता येईल या अनुषंगानं सकळ मराठा समाज बांधवांचे ज्या ठिकाणी उपस्थित कार्यकर्ते आहेत त्यांनी कशा पद्धतीचं या ठिकाणी संगणकीकरण आणि डिजिटलायझेशन केलेलं आहे याबद्दल सकळ मराठा बांधव आपले विजय राऊत पुढची माहिती देतील. जय शिवराय. आता सरांनी सांगितल्याप्रमाणे की गेल्या काही दिवसापूर्वी सकल मराठा समाज बांधवांच्या वतीनं एक पत्रकार परिषद घेण्यात आली होती आणि त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही जाहीर केलं होतं की बार्शी शहरामध्ये व तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने सकल मराठा समाजाच्या नोंदी आहेत त्या नोंदींची तपासणी केली जाईल आणि त्या तपासलेल्या नोंदी आपल्या समोर मांडल्या जातील, जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला हे प्रत्येक वेळेस तपासणीसाठी त्या तपासणी कार्यालयामध्ये जाण्याची गरज पडणार नाही. त्या पद्धतीने बार्शी तालुक्याचे लोकप्रिय आमदार राजा बोरवत यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी तालुक्याच्या नोंदींचं काम गेल्या अनेक दिवसापासून चालू आहे. त्या पद्धतीने आमदार साहेबांनी बार्शी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांच्याशी चर्चा करून बार्शी नगरपालिकेचे माजी गटनेते दीपक आबा राऊत, नगरसेवक मदनदादा गावाने, त्याचबरोबर महेश देशमुख, गाडवे सर आणि इथे उपस्थित असलेले माझे सर्व सहकाऱ्यांची एक बैठक घेतली. त्या बैठकीच्या माध्यमातून एक चर्चा विनिमय झाला की आपण पूर्णपणे त्या रेकॉर्डची तपासणी करू, स्कॅनिंग करू आणि त्यातनं शॉर्टिंग करून ज्या ज्या पद्धतीच्या कुणबी नोंदी आहेत त्या आपण समाजासमोर मांडू. तर त्या पद्धतीने गेल्या महिनाभर या सगळ्या प्रोसेसचं काम चालू राहिलं. माझ्या शेजारी उपस्थित असलेल्या सर्वच्या सर्व युवा मराठा बांधवांनी यासाठी मोलाचं योगदान दिलं. त्याचबरोबर इथे उपस्थित नसलेल्या देखील मराठा बांधवांनी यासाठी परिश्रम घेतले आणि यातून साधारणपणे 1900च्या आसपास कुणबी मराठा नोंदी काढल्या गेल्या, त्याचं सेपरेशन केलं गेलं आणि त्या सर्वच्या सर्व नोंदींची जी आपण हे पाहत असाल त्या सर्व नोंदी सालाप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीने त्याची प्रिंट तयार केली, त्याच्या PDF फाईल तयार केल्या आणि त्याचं सेपरेशन केलं. अशा पद्धतीच्या झेरॉक्स देखील काढल्या गेल्या. ह्यापेक्षा सगळ्यात महत्वाची एक अभिनव संकल्पना आमचे सर्व सकल मराठाचे समाज बांधव, आमचा सहकारी सागर माने याच्या माध्यमातून आम्ही याची एक लिंक तयार केली आहे ड्राईव्हवर आणि ती लिंक आम्ही आता लॉन्च करतोय. त्या लिंकवर आपण क्लिक केल्यानंतर बार्शी शहरातील नव्हे तर या देशातील प्रत्येक व्यक्तीला त्या लिंकवर जाऊन आपलं नाव त्या ठिकाणी आहे का नाही पाहता येईल, आपल्या पूर्वजांचं नाव त्या ठिकाणी आहे का नाही पाहता येईल आणि साध्या आणि सोप्या आणि सरळ पद्धतीने आपलं त्या परिवारातलं कुठलं नाव आणि आपल्या नातेवाईकांचं कुठलं नाव या 2000 किंवा 1900 नोंदीमध्ये बार्शी नगरपालिकेमध्ये ज्या काही सर्व नोंदी आहेत, आता तिथे कोणी नोंदीसाठी जाण्याची गरज नाही.
कुणी नोंदीसाठी ऍप्लिकेशन करण्याची गरज नाही. या नोंदी व्यतिरिक्त बार्शी नगरपालिकेमध्ये कुणबीची एकही नोंद नाही. सर्वच्या सर्व नोंदींची तपासणी बार्शी नगरपालिकेतली करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील बांधवांना देखील वाटत असेल की अशा पद्धतीने डिजिटलायझेशन सकल मराठा समाजाच्या वतीनं ज्या पद्धतीने शहरातील लोकांचं केलंय त्या पद्धतीने ग्रामीणच्या लोकांचं कशा पद्धतीने करावं. तर आताच माझा मित्र आणि सकल मराठा समाजाचं सक्रिय काम करणारा शुभम चव्हाण यांनी आत्ताच ग्रामीण भागाशी देखील संपर्क साधला होता. तर त्यावेळेस त्याला सांगितलं गेले की साधारण 15 ते 18 गावांची PDF फाईल तयार झालेली आहे. त्याचं देखील डिजिटलायझेशन होत आहे आणि आमचे सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून येणाऱ्या काही दिवसामध्ये ज्या पद्धतीने आम्ही आता हे एक ऍप किंवा एक लिंक आपल्या समोर टाकतोय त्या लिंक मध्ये 1900 नावं बार्शी शहरामधील ज्यांच्या काही यामध्ये नोंदी आहेत त्या आपल्या समोर या नोंदी मिळाल्यानंतर कशा पद्धतीने कुणबीचे दाखले काढायचे, कशा पद्धतीने मराठा समाज कुणबीमध्ये बसतोय, त्याच्यासाठी काही कागदपत्राची गरज आहे त्यासाठी देखील शिबिर ठेवण्याचं नियोजन चालू आहे. पण तत्पूर्वी ऍडव्होकेट गणेश हांडे महाराष्ट्र राज्य समन्वयकांच्या समितीमध्ये गेली 15 दिवस झालं प्रचंड कष्ट घेऊन काम करतायत. ते गेल्या 15 दिवसाच्या बैठकीमध्ये त्यांनी असंख्य महत्वाच्या बैठकींमध्ये स्वतः उपस्थिती लावून एक वेगळ्या स्वरूपाचं काम या माध्यमातून उभारलंय आणि या सर्वांच्या सहकार्यातून शुभमला देखील या संदर्भात माहिती आमचे टिंकू पाटील असेल, बिट्टू असेल, विकी असेल, त्याचबरोबर आकाश असेल, या सर्व मराठा बांधवांनी यासाठी 15 दिवसामध्ये प्रचंड परिश्रम घेतलेत. या परिश्रमाच्या माध्यमातून ज्यांना काही अडचणी येणार आहेत त्यासाठी देखील आम्ही या लिंकच्या माध्यमातून नंबर आपल्या समोर जाहीर करतोय. त्या नंबरवरती संपर्क करावा. एकदम कायद्याच्या चौकटीमध्ये बसेल असेल कागदपत्राची पूर्तता करून योग्य पद्धतीने गडबड न करता वंशावळ कशा पद्धतीने जुळवावी त्यासाठी लागणारे कागदपत्र कोणत्या प्रकारचे आहेत यासाठी देखील येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये आम्ही रोज संध्याकाळी येते 7 ते 8 या दरम्यान बैठक ठेवण्याचं किंवा मार्गदर्शन करण्याचं या ठिकाणी देखील नियोजन करत आहोत. सकल मराठा समाजाचा लढा चालू आहे त्याला बार्शी शहरात कुठेतरी यश येताना दिसतंय. गेल्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही सांगितलं होतं नुसतं की कुणबी दाखले हुडकायला चालू आहे पण आज या ठिकाणी 1960 दाखले या ठिकाणी सापडलेले आहेत. त्यात सकल मराठा समाजाच्या वतीनं मी प्रथमतः बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांचं देखील आभार मानतो की त्यांनी जी पहिली वंशावळ जुळवली आणि त्यानंतर सगळ्याला आदेश दिले. त्यात सीओ साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील, त्यात बार्शी नगरपालिकेचे सर्व कर्मचारी बांधव असतील यांचे देखील सकल मराठा समाजाच्या वतीनं मी आभार मानतो. त्याच पद्धतीनं सकल मराठा समाजामध्ये आपले जे बांधव रात्रदिवस यासाठी काम करतात त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो व थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. या लिंकच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यायचा आणि आपलं कुणबी प्रमाणपत्र काढून घ्यायचं.